नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदी, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी विरोधात उसळलेल्या आंदोलनाने गेल्या काही दिवसात उग्र रूप धारण केलंय। राजधानी काठमांडूसह विविध शहरात हजारो युवक युवती रस्त्यांवर उतरलेले असून आंदोलकांमध्ये जेनझी पिढीचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे। या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सुदन गुरुंग यांचं नाव आता संपूर्ण देशभर गाजत आहे। गुरुंग यांनी शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सरकारच्या धोरणाविरोधात शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं। सोशल मीडियावर बंदी घालण्याची कुणकुण लागल्यानंतर त्याने सोशल मीडियातूनच हे आवाहन केलं। त्याने ठिकाण आणि वेळ ही सांगितली होती। विशेष म्हणजे गुरुंग यांच्या आवाहनानंतर हजारो तरुण सोमवारी काठमांडूच्या रस्त्यावर एकत्रित आले। आंदोलन शांततेत करण्याचं नियोजन होतं, पण काही वेळातच त्याला हिंसक वळण लाभलं आणि पोलिसांनी अश्रुधुरांची नळकांडी फोडत रबरी गोळ्यांचा मारा करत आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आंदोलन अधिकच चिघळलं। काठमांडूसह इतर शहरांमध्ये जोरदार हल्लाबोल करत पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्र्यांच्या घरांवर टार्गेट करण्यात आलं। यानंतर ओली यांनी राजीनामा दिला। या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या गुरुंग यांनी नेपाळमध्ये क्रांती घडवून आणण्याची चर्चा आता सुरू झाली आहे। त्यांच्या आवाहनामुळे युवकांनी सरकारविरोधात आपला आवाज बुलंद केलाय। पण कोण आहे सुदन गुरुंग? सुदन गुरुंग हा 36 वर्षाचा तरुण असून सुदन गुरुंग हे पूर्वी डीजे म्हणून काम करत होते। 2015 मध्ये देशात मोठा भूकंप झाल्यानंतर त्यांनी हामी नेपाळ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करून सामाजिक कार्याला सुरुवात केली। युवकांमध्ये ते प्रेरणादायी व्यक्तिमत्व मानले जातात। शिक्षण, रोजगार, भ्रष्टाचाराविरोधात लढा या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवलाय। पण या आंदोलनाने गुरुंग यांना जागतिक पातळीवर नेऊन ठेवलंय। देशातील सरकार उधळून टाकण्याचं त्यांचं नेतृत्व कारणीभूत ठरलंय। थोडक्यात काय, नेपाळच्या सध्याच्या आंदोलनाला सुदन गुरुंग या तरुण नेत्याने नवं स्वरूप दिलंय। जेनझी पिढीचा आवाज आता देशाच्या सत्तेपर्यंत पोहोचलाय। पण तुम्ही सांगा, असं हुकुमशाह होऊन सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद करणं योग्य आहे का? तुमच्या देशात असं काही झालं तर तुम्ही काय कराल? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।